एल निनोच्या प्रभावामुळे राज्यामध्ये अद्यापही मान्सून दाखल झालेला नसल्यामुळे आपण पाहू शकतात की मी आता नाशिकच्या लासलगावमध्ये असून या ठिकाणी आपल्याला आकाशामध्ये कुठल्याही प्रकारचं जे आहे तर ते पावसाच्या ढगांची गर्दी पाहायला मिळत नाहीये. त्याच्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालेली आहे आणि दुसरीकडे आपण पाहू शकतात का लासलगाव बाजार समितीच्या आवारात या ठिकाणी आलेला असून या ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र जे आहे तर ते शेतकऱ्यांच्या हितासाठी बसवण्यात आलेलं आहे. किती पाऊस झालेला आहे किंवा काय तर त्याची दररोज या ठिकाणी नोंद ठेवण्यात येते. या ठिकाणी पाऊस न झाल्यामुळे या ठिकाणी हे यंत्र जे आहे तर ते आपल्याला कोरडं पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी आता शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ होताना चित्र आहे. आपण याबाबत जे आहे तर ते बोलण्यासाठी लासलगाव बाजार समितीचे सचिव आपल्या सोबत आहेत नरेंद्र वाढवणे. मला हे सांगा साहेब का गेल्या वर्षी किती पाऊस झालेला होता आणि यावर्षी काय परिस्थिती आहे? लासलगाव बाजार समितीने शेतकरी बांधवांच्या सोयी आणि सुविधेसाठी लासलगाव मुख्य कार्यालयाच्या इमारतीवर पर्जन्यमापक यंत्र बसवलेलं आहे. त्याद्वारे दरवर्षी दररोज पडणाऱ्या पावसाची नोंद बाजार समितीमध्ये अद्ययावत ठेवण्यात येते. मागील वर्षी 6 मे 2025 ते 20/6/2025 अखेर 403 मिलीमीटर पावसाची नोंद या बाजार समितीमध्ये करण्यात आलेली आहे. परंतु यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे अद्यापपर्यंत राज्यात मान्सून दाखल झालेलं नाही आणि त्यामुळे या वर्षाच्या रजिस्टरमध्ये अद्यापपर्यंत 0 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तुम्ही पाऊस पडलेला नाही शेतकऱ्यांना काय आव्हान करणार? आता राज्य शासनाने 100 मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत पेरणीच्या कामांना सुरुवात करू नये, असं आवाहन केलेलं आहे आणि मी पण आपल्याला आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना असं आवाहन करतो, की राज्य शासनाने जे काही सूचना दिलेल्या आहेत, त्या पद्धतीने 100 मिलीमीटरपर्यंत पाऊस जोपर्यंत पडत नाही, तोपर्यंत मशागतीची कामं करू नये, असं मी विनम्रपणे आवाहन करतोय. एकंदरीत पाहता अल निनोच्या प्रभावामुळे या राज्यामध्ये अद्यापही मान्सून दाखल झालेला नाहीये. त्याच्यामुळे या ठिकाणी लासलगाव बाजार समितीमध्ये पावसाची यावर्षी 0 मिलीमीटरची नोंद झालेली आहे. तर गेल्या वर्षी 403 मिलीमीटरची एवढी नोंद झालेली होती आणि एकंदरीत पाहता राज्य सरकार आणि बाजार समितीच्या वतीने सुद्धा शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे, की जोपर्यंत 100 मिलीमीटर पाऊस होत नाही तोपर्यंत पेरण्या करू नये. उमेश पारीख, ट्युन मराठी, लासलगाव, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.